डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन साहेब आतापर्यंत जी ऐतिहासिक कामे या ठिकाणी झालेली आहेत आमची साऱ्यांची आंबेडकर चळवळीच्या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांची सगळ्यांचीच आपल्याला या ठिकाणी विनंती आहे 5 कोटी रुपयाचा निधी आम्हाला तुम्ही आंबेडकर भवनसाठी साहेब त्या ठिकाणी उपलब्ध करून द्या। भव्य दिव्य स्मारक आम्ही आंबेडकर भवन या ठिकाणी साहेब आम्ही साकारणार आहोत जेणेकरून ती सुद्धा वास्तू या कर्जतकरांना संपूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण रायगड जिल्ह्याला एक ऐतिहासिक वास्तूच्या रूपाने आपल्याला त्या ठिकाणी साहेब पाहता येईल। कर्जतमध्ये विकास कामं होऊन मतदारसंघाचा कायापालट होत असला तरी आंबेडकरी जनता आणि बौद्ध अनुयायी यांच्या मनात एक खंत होती। अनेक वर्षांपासून कर्जतमध्ये आंबेडकर भवन असावं अशी मागणी दिवसेंदिवस जोर धरत होती। इतक्या वर्षात आम्हाला न्याय मिळाला नाही। आंबेडकर भवन होण्यासाठी संघर्ष करावा लागला अशी भूमिका आमदार महेंद्र थोरवे यांच्या समोर वारंवार मांडण्यात आली। आपण नक्कीच कर्जतमध्ये आंबेडकर भवन उभारूयात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा आणि विचार जिवंत ठेवूयात असा शब्द आमदार महेंद्र थोरवे यांनी दिला होता। आंबेडकर भवन होताना जागेवरून अनेक वादविवाद झाले, पण ह्या सगळ्या वादविवादाला मार्ग काढून आमदार महेंद्र थोरवे यांनी आंबेडकर भवन कसं निर्माण होईल याच प्रश्नावर भर दिला। शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन बांधण्यासाठी अखेर 5 कोटी रुपयांचा निधी आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून मंजूर केला गेला। कर्जतमधल्या बाळासाहेब भवनमध्ये नियोजित ठिकाणी होणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन कशा पद्धतीने असेल त्याची प्रस्तावित डिझाईन दाखवण्यात आली। दिलेल्या शब्दावर ठाम राहून आंबेडकर भवनाचं विकास काम आमदार महेंद्र थोरवे यांनी मंजूर केलं आणि लवकरच ते पूर्णत्वाला येईल असा विश्वास दिला। जे इतक्या वर्षात कुणाला जमलं नाही ते आपण केलं अशी कौतुकाची थाप आमदार महेंद्र थोरवे यांच्या पाठीवर पडली आणि आंबेडकरी जनतेमध्ये आनंद पसरला। ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राइब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।